आता आपण बघणार आहे प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम बघितला आता बघणार आहे प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम कुठं रोटेशनल डायनेमिक्सचा IMP थेरम आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अवघड वाटतो पण थोडंसं बघा माझ्याकडे लक्ष द्या कसं एक्सप्लेन करतोय बघा इझिली तुम्हाला पण येईल. ओके प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम काय पाहिलं बघा. सपोज consider rigid body. It is rotating about an axis passing through O. C is the center of mass of body. Consider small element of mass dm situated at point P. And H is distance between two parallel axes. And join OP and CP and draw PD perpendicular to OC. कशी माहिती सांगितली बघा. ही काय रिजिड बॉडी आहे ती कुठं रोटेट होते जो ऍक्सिस ओ मधून जातो त्याच्या भोवतानी. कन्सिडर रिजिड बॉडी विच इज रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू ओ. सी इज द सेंटर ऑफ मास ऑफ बॉडी. कन्सिडर स्मॉल मास त्या बॉडीचं लहान मास कन्सिडर केलं डीएम आणि ते कुठे घेतलंय पी म्हणजे कन्सिडर स्मॉल एलिमेंट ऑफ मास डीएम सिच्युएटेड ॲट पॉइंट पी. Join OP and CP and draw PD perpendicular to OC आणि H is distance between two parallel axes. राईट. आता आपल्याला काय करायचं आहे बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया about an axis passing through O is I0 is equal to समेशन म्हणजे काय इंटिग्रेशन बघा ओव्हर एक आणि मास कुठं आहे इथं ऍक्सिस कुठं आहे इथं म्हणजे इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर डीएम. नक्की कळालं. देन मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर. बरोबर मोमेंट ऑफ इनर्शिया about an axis passing through C त्याला काय म्हणतोय IC. मग हा काय समेशन म्हणजे इंटिग्रेशन. मास कुठं ऍक्सिस कुठं इथं मास कुठं इथं म्हणजे त्याला काय म्हणायचं CP स्क्वेअर डीएम. कुठून काढलंय बघा नीट समजून घ्यायचं. आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतोय बघायचं. इथं ऍक्सिस आहे इथं मास M1 M2 Mn आहे ह्याच्या ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स R1 R2 अप टू काय आहे Rn आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय समेशन ऑफ MI/RI स्क्वेअर. बघा समेशन ऑफ MI/RI स्क्वेअर. समेशन म्हणजे काय घेतलं इंटिग्रेशन. मास म्हणजे काय घेतलं इथं मास किती आहे डीएम. RI स्क्वेअर म्हणजे ऍक्सिस कुठं आहे इथं मास कुठं येतं त्या ऍक्सिस पासून डिस्टन्सचा स्क्वेअर आहे. तसं I0 म्हणजे ऍक्सिस कुठून गेला इथं मास कुठं इथं समेशन ऐवजी इंटिग्रेशन मास ऐवजी डीएम आणि RI स्क्वेअर ऐवजी OP स्क्वेअर. आता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू C. इथं बघा C ऍक्सिस कुठं आहे इथं C मध्ये मास कुठं आहे इथं ह्या डिस्टन्सचा स्क्वेअर CP स्क्वेअर मास डीएम आणि समेशन म्हणजे इंटिग्रेशन. नक्की कळालं. आता बघा नाव बाय पायथागोरस थेरम वी हॅव टू फाइंड
OP square. So what is OP square? इथं राईट अँगल ट्रँगल आहे बघा, हा आणि हा बघा, आणि हा हायपोटेनस आहे. तर पायथागोरस थेरम प्रमाणे OP स्क्वेअर इज इक्वल टू OD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. OD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. आता OD म्हणजे काय? OC प्लस CD. OD म्हणजे काय? OC प्लस CD ब्रॅकेट स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. आता OC स्क्वेअर A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर प्रमाणे बघा काय होतं. आपण बघितलं A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर, पहिल्याचा स्क्वेअर इथं आहे, इथं 2 आणि दोघांची मल्टिप्लिकेशन प्लस सेकंडचा स्क्वेअर. त्याप्रमाणे हा A म्हणा हा B म्हणा, OC स्क्वेअर प्लस ट्वाइस OC इंटू CD प्लस CD स्क्वेअर. बघा याचा स्क्वेअर इथं लिहिला, याचा स्क्वेअर इथं, ट्वाइस AB इथं लिहिला, प्लस हा PD स्क्वेअर. नाव OC स्क्वेअर ॲज इट इज, ट्वाइस OC इंटू CD ॲज इट इज. आता इथं बघा पायथागोरस थेरम छोट्या ट्रँगलला वापरला बघा. हा छोटा ट्रँगल CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर म्हणजे CP स्क्वेअर. बरोबर, राईट अँगल ट्रँगल बघा, CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर म्हणजे CP स्क्वेअर. म्हणजे इथं काय लिहिलं तुम्ही? CP स्क्वेअर. राईट. कशाची व्हॅल्यू काढली आपण? OP स्क्वेअर. आता ही OP स्क्वेअरची व्हॅल्यू कुठे ठेवायची आपल्याला? इथं. सो I0 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर DM. ठीक आहे, हा घेतला OP स्क्वेअर DM आणि OP ची व्हॅल्यू भरायची. आता OP स्क्वेअर म्हणजे नेमका काय बघा. व्हॉट इज OP स्क्वेअर? OC स्क्वेअर प्लस ट्वाइस OC इंटू CD प्लस CP स्क्वेअर आणि इथं DM. आता इंटिग्रेशन सेपरेट करा. इंटिग्रेशन ऑफ OC स्क्वेअर DM प्लस इंटिग्रेशन ऑफ ट्वाइस OC CD DM. ठीक आहे, OC स्क्वेअर DM सेपरेट केलं, इंटिग्रेशन ऑफ OC CD सेपरेट केलं, आणि इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर DM, इंटिग्रेशन ऑफ DM सेपरेट केलं. पण OC ची व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ OC? OC म्हणजे H, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ H स्क्वेअर DM प्लस इंटिग्रेशन ऑफ ट्वाइस OC म्हणजे काय? H, 2H CD DM आणि इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर DM. राईट. आता इथं बघा H स्क्वेअर बाहेर काढतो, इंटिग्रेशन ऑफ DM प्लस 2H बाहेर काढतो, इंटिग्रेशन ऑफ CD DM प्लस इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर DM. राईट. आता ह्याची व्हॅल्यू भरायच्या. त्या बघा काय भरायच्या त्या व्हॅल्यू आपल्याला. बट इथं बघा इंटिग्रेशन ऑफ DM, इंटिग्रेशन म्हणजे समेशन, स्मॉल मास ऍड करत गेलं तर त्याची सम केली की टोटल मास ऑफ बॉडी. राईट. देन इंटिग्रेशन ऑफ CD DM किती असतं? 0 हे, आणि इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर DM इथं काढली व्हॅल्यू बघा. इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर DM IC, इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर DM IC. राईट. आता ह्या व्हॅल्यू भरा. नाव इथं बघा, इथं काय तुमचा I0 इज इक्वल टू H स्क्वेअर तसाच, आणि इंटिग्रेशन ऑफ DM म्हणजे कॅपिटल M प्लस 2H ॲज इट इज, आणि इंटिग्रेशन ऑफ CD DM 0 प्लस इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर DM IC. बघा काय केलं आपण. सो I0 इज इक्वल टू, हा IC अगोदर लिहिला, हा M H स्क्वेअर. नक्की कळालं. आणि मग प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम डिफाइन करा. I0 म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट एनी ऍक्सिस.
आयसी म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॅरलल ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर. आणि एम म्हणजे मास ऑफ बॉडी, एच इज अ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. आणि मग एकत्र जोडा बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू सम ऑफ moment of inertia about parallel axis passing through center and product of mass of body and square of distance between two parallel axis. आधी समजून घ्या काय काय केलं. I0 IC ह्याचा अर्थ समजून घ्या. I0 म्हणजे काय? जो ऍक्सिस ओ मधून जातो त्याच्या भोवतानीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू moment of inertia about parallel axis passing through center and product of mass of body and square of distance between two axes. राईट? समजलं? नाही समजलं तर फोन देतो, फोनवर पण विचारू शकता. बघा, फोन नंबर लक्षात ठेवा, 98 22 45 40 95. काय फोन नंबर सांगितला? 98 22 45 40 95. या नंबरला फोन करा. अजून एक सांगतो, लाईव्ह लेक्चर पण आहेत. तुम्हाला जर समजा जवळ असेल, पुण्यामध्ये असेल तर ऑफलाईन क्लासेस पण लावू शकता. विनर्स अकॅडमी नावानं बालाजीनगरमध्ये क्लासेस आहेत आपले. एका बॅचमध्ये 30च विद्यार्थी घेतो. कुठलाही 60% विद्यार्थी 90% जातोय. 60% नीट समजून घ्या. 60-70% पोरग 90-95% जाते. सीईटीचं पोरग 60-70 किंवा 10वीला किती कमी असू द्या तरी 95, 96, 98, 99% पर्यंत सीईटीला जाते. 12वीला 60-90 पर्यंत जाते. तर ऑफलाईन बी जॉईन करू शकता. एखाद्याला पुण्याच्या बाहेर कुठं असेल तर ऑनलाईन पण क्लासेस जॉईन करू शकता. आणि जॉईन जरी नाही केलं तरी तुम्ही युट्यूब चॅनल किसन बोराटे सर नावाने युट्यूब चॅनल आहे, त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. लवकरच तुम्हाला नवीन व्हिडिओ येईल. ओके.